नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी श्रीयुत सुधीर कराळे सर. आपण यावर्षी इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही आत्तापर्यंत अभ्यासलेली जी पुस्तकं होती त्यामध्ये एका ठराविकच देशाचा अभ्यास तुम्हाला करावा लागत होता. परंतु इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास करताना सर्वप्रथम आपण 10वीचे भूगोलाचे पुस्तक घेतले तर त्याच्या मुखपृष्ठाला महत्त्व प्राप्त होते. मुखपृष्ठाचा जर अभ्यास केला गेला तर त्यामधून 2 देशांमधली तुलना दाखवली गेली. एक जो देश आहे तो आहे भारत आणि दुसरा जो देश आहे तो ब्राझील असलेला असतो. या दोन्ही देशातील काही ठराविक किंवा प्रसिद्ध अशा स्वरूपाची जी चित्र आहेत ती चित्र दाखवली गेलेली असतात. मुखपृष्ठावरती पहिलं चित्र दाखवले गेले ते भारताचा मुकुट ज्याला म्हटलं जातं ते जम्मू काश्मीर हे जे राज्य आहे त्यामध्ये श्रीनगरमधील शिकारा हे दाखवलेले असतं. त्यानंतर हिमालयाच्या रांगा व नद्या दाखवलेल्या असतात. तिसरं चित्र जे दाखवलं गेलं आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ दाखवला गेला असतो. चौथं चित्र जे दाखवलं गेलं आहे ते जगप्रसिद्ध अशा स्वरूपाची लेणी असलेले असतात. पाचवं जे आहे ते अटलांटिक महासागर म्हणजेच ब्राझीलमधला असलेला असतो. नंतर ग्रीन एंडाकोंडा हा प्रचंड मोठा अशा स्वरूपाचा साप दाखवलेला असतो. ब्राझीलमधील प्रसिद्ध अशा स्वरूपाचा उत्सव कार्निवल उत्सव हा नंतरच्या चित्रामध्ये दाखवला गेला आणि ब्राझीलमधील असणारं जगप्रसिद्ध अशा स्वरूपाचं शहर रिओ दी जेनेरिओ याचं विहंगम दृश्य या पुस्तकाच्या माध्यमातून मुखपृष्ठामध्ये दाखवलं गेलेलं दिसून येतं. त्यानंतर भारत व ब्राझील या देशामध्ये असणारे विविध स्वरूपाचे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची चित्र आपल्याला दाखवली गेलेली दिसून येतात. त्यामध्ये पहिली जी वनस्पती आहे ती वड, नंतर मकाऊ हा प्राणी, बाभूळ, सुसर, सुंदरीची वने, मगर, आमर, बिबट्या, फ्लेमिंगो, आशियाई सिंह, बारशिंग, प्युमा, शिसव असे ब्राझील आणि भारत या 2 देशांमधील विविध प्राणी व वनस्पती दाखवले गेलेले असतात. तदनंतर आपण पुढे अनुक्रमणिकेकडे जाणार आहोत. अनुक्रमणिकेचा जर विचार केला गेला तर त्यामध्ये पहिलं प्रकरण सांगितलं गेलं आहे क्षेत्रभेट. प्रात्यक्षिक भूगोलाचं हे प्रकरण असल्यासुद्धा याविषयीची सविस्तर माहिती आपण इयत्ता 9वीच्या प्रकरणामध्ये घेतली गेली असते. दुसरं प्रकरण आहे स्थानविस्तार, ते सामान्य भूगोलामध्ये असलेलं असतं. तिसरं प्रकरण आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हा प्राकृतिक भूगोल असलेला असतो. चौथं प्रकरण आहे हवामान. पाचवं नैसर्गिक वनस्पती व प्राणी. सहावं लोकसंख्या, हा मानवी भूगोल असलेला असतो. सातवं आहे मानवी वस्ती, हा देखील मानवी भूगोल आहे. आठवं जे आहे ते अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, मानवी भूगोलाशी संबंधित असलेलं असतं. आणि 9वं प्रकरण आहे पर्यटन, वाहतूक, संदेशवहन, हे देखील मानवी भूगोलाशी संबंधित असलेलं असतं. पहिल्या प्रकरणाचा जर विचार केला गेला तर पहिलं प्रकरण हे क्षेत्रभेटीचं असलेलं असतं. यामध्ये संवादात्मक अशा स्वरूपाची रचना दाखवली गेली असते. याचा अभ्यास मगाशी सांगितल्या पद्धतीने आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये केलेला दिसून येतो. त्यावरती आधारित देखील जे प्रश्न आहेत ते चर्चारूपी अशा स्वरूपाचे प्रश्न असले असतात. त्यानंतरचं दुसऱ्या प्रकरण जे आहे त्या दुसऱ्या प्रकरणाकडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे स्थान विस्तार. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच चर्चा केल्याप्रमाणे जेव्हा भूगोलाचा अभ्यास आपल्याला करायचा असतो आणि भूगोल हा विषय चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असतो तेव्हा आपल्यामध्ये काही क्षमता विकसित कराव्या लागतात. मग त्या कोणत्या?
तर निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना, आलेख, आकृत्या, नकाशा या दोघांचं वाचन आवश्यक असल्याचं. त्या व्यतिरिक्त मूल्यमापन, विश्लेषण, निष्कर्ष, सादरीकरण आणि चिकित्सक विचार या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता आत्तापर्यंत आपण शिकलो आणि त्याच्या माध्यमातून भौगोलिक संकल्पना व प्रक्रियांचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू हे समजून घेतलं गेलेलं दिसून येतं. इयत्ता 10वीच्या या प्रकरणाच्या माध्यमातून आपण स्थान विस्तार समजून घेताना हा तुलनात्मक अभ्यास आहे याचा विचार आपण करणं गरजेचं असलं. पुढे 2 देशांचे ध्वज व काही सूचक विधाने दिलेली आहेत. त्यांचा वापर करून त्या आधारे हे देश कोणते ते आपल्याला ओळखायचे. त्यापैकी एक असणारा देश हा आपण सहज ओळखू शकतो, तो म्हणजे आपला भारत. दुसरा जो देश आहे तो देखील तुम्ही सहज ओळखू शकता. त्या देशाचे नाव साहजिक तुम्ही ओळखलेच असेल, तो आहे देश ब्राझील. तुलनात्मक अभ्यास करताना प्रामुख्यानं 2 देशांची तुलना आपल्याला याच्यामध्ये करायची असलेली होते. 6 मुद्द्यांच्या आधारे आपण तुलना करणार आहोत आणि त्याच्याखाली दिलेली जी सूचक विधाने आहेत त्या सूचक विधानांच्या माध्यमातून हा अभ्यास आपण करणार आहोत. सर्वप्रथम भारत. भारताची राजधानी ही दिल्ली असलेली होते आणि ब्राझील हा जो देश आहे त्या देशाची राजधानी ही ब्राझिलिया असलेली होते. भारताची शासन प्रणाली जी आहे ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजेच 1947 पासून संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली असलेली दिसून येते. ब्राझीलची जी शासन प्रणाली आहे ती 1985 पासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली असलेली होते. तिसरा मुद्दा लोकसंख्या. भारताचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात दुसरा क्रमांक असलेला असतो. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 125 कोटी असलेली दिसून येते. तर ब्राझीलचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 5वा क्रमांक असलेला असतो आणि ब्राझीलची एकूण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 19 कोटी 75 लाख एवढी असलेली दिसून येते. आता दोन्ही देशातील लोकप्रिय खेळ आपल्याला पाहिजेत. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी जरी असला तरी सर्वात जास्त लोकप्रिय खेळ भारतामध्ये क्रिकेट हा असलेला असतो आणि ब्राझीलमधील सर्वात प्रसिद्ध अशा स्वरूपाचा किंवा लोकप्रिय खेळ जो आहे तो फुटबॉल असलेला असतो. दोन्ही देशांची विशिष्ट ओळख पाहताना आपल्याला जाणीव होते ती म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांसाठीची प्रसिद्धी. जगामध्ये सर्वात जास्त जे मसाल्याचे पदार्थ विकले जातात ते भारतामधले असलेले असतात आणि म्हणून मसाल्याच्या पदार्थासाठी भारत हा सुप्रसिद्ध असलेला असतो. तर ब्राझील हा कॉफीसाठी सुप्रसिद्ध असलेला असतो आणि म्हणून ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे तो म्हणजे नृत्य प्रकार. भारताची प्रांतवार रचना असलेली दिसून येते. राज्यनिहाय प्रत्येकाचे नृत्य पोशाख वेगवेगळे असले असतात, परंतु भारतामधील प्रसिद्ध नृत्य प्रकार जे आहेत ते कथकली आणि भरतनाट्यम हे असले असतात. तर ब्राझीलमधील प्रसिद्ध नृत्य प्रकार जो आहे तो सांबा हा असलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर इथे एक प्रश्न विचारला जाईल. कारणे द्या म्हणून 3 गुणांसाठीचा हा प्रश्न विचारला जातो. पुस्तकामध्ये त्याचं उत्तर असल्यास नाही. तो म्हणजे ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असे का संबोधले जाते. त्याचं पहिलं कारण आहे कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. दुसरं कारण आहे जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 40% कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. ब्राझील देशातून कॉफीच्या सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. या 3 कारणांमुळे ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट
असे संबोधले जाते. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.